आपल्या सोबत आहेत शेतकरी शिष्टमंडळातील नेते राजू शेट्टीजी मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहे। आजचा महत्त्वाचा दिवस आणि या बैठकीकडे अवघ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे। सर, तुम्ही आज मुंबईला रवाना होत आहात। तुमच्या बैठकीकडे मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक आहे, अवघ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। निश्चितच लागले आहेत, कारण महाराष्ट्रातला शेतकरी आशा लावून बसलेला आहे। काय मागणं त्याचं चुकीचं पण नाही आहे। 10 मे पासून सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय। अख्खच्या अख्खं खरीपाचं पीक हातातनं गेलं आणि रब्बीच्या पेरणीसाठी बियाणे कुठनं आणायचे, बियाण्याबरोबर खत लागतं ते कुठनं आणायचं या चिंतेत शेतकरी आहे। आणि त्यामुळं कर्जाच्या खाईत सापडलेल्या या शेतकऱ्याला जो हातबल निराश होऊन आत्महत्या करतोय त्याला वाचवणं ही आता सगळ्यात मोठी प्रायोरिटी असली पाहिजे। आणि म्हणून तर आम्ही आंदोलन करतोय, म्हणून तर आम्ही रस्त्यावर उतरलोय। आणि त्यामुळं आमचं एवढंच म्हणणं आहे, आज आमच्या मागण्या 20-22 आहेत, पण त्यातली सगळ्यात प्रमुख मागणी काय आहे तर शेतकऱ्याचा 7/12 कोरा झाला पाहिजे। आणि मंत्रिमंडळातले अनेक मंत्रीसुद्धा सातत्यानं भाषणं करत फिरतात की आम्ही करणार आहोत, लवकरच करणार आहोत, योग्य वेळी करणार आहोत। अरे योग्य वेळी करणार आहात म्हणजे नेमकं कधी? तुमचं काय टार्गेट आहे का? एवढे 1000 शेतकरी आत्महत्या केल्यानंतर मग आम्ही त्याला कर्जातून बाहेर काढणार आहोत? तुमचं काय टार्गेट आहे काय? दिवसाला 8 आत्महत्या आज होत आहेत, त्या 10 किंवा 11 झाल्यानंतरच आम्ही निर्णय घेणार आहोत, याला काय अर्थ नाही आहे। त्यामुळं बळीराजाला वाचवायचं असेल, बळीराजाला जगण्यामध्ये त्याच्यामध्ये आशा निर्माण करायची असेल, कारण तो आता हतबल झाला आहे ते आणि अक्षरशः म्हणजे त्याला जगण्यात अर्थ नाही अशा प्रकारची त्याची मानसिकता तयार झाली आहे। ती मानसिकता बदलून त्याला पूर्ववत शेतात काम करायला लावायचं असेल तर हीच योग्य वेळ आहे। भलेही सरकारकडे पैसा नसेल, बजेटमध्ये तरतूद नसेल, तर किमान तुम्ही सांगा तरी फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये आम्ही बजेटमध्ये तरतूद करून तारीख घेऊन येणार आहे की या तारखेला, म्हणजे तारीख पे तारीख तुम्ही टीका करतात, आज ती तारीख घेऊन तुम्ही तुमच्या आंदोलकांसमोर जाणार आहे? तारीख तरी आम्हाला मिळाली पाहिजे। आणि तारीख डिक्लेअर केल्यानंतर सरकारनं सांगावं बँकांना की आता या शेतकऱ्याच्या मागं तगादा लावू नका, ह्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे। एक महत्त्वाचा प्रश्न, ज्या शेतकऱ्यावर 80 लाख रुपये कर्ज आहे तो शेतकरी एक, आणि दुसरा ज्या शेतकऱ्यावर 1.5 लाख कर्ज आहे विदर्भातला आणि तो आत्महत्येच्या दारात आहे, दोन्ही शेतकऱ्याची तुम्ही तुलना कशी कराल? आणि कर्जमाफी करताना दोन्ही शेतकऱ्यांचा मेळ कसा घालायचा हे कसं सुचवणार सरकारला? रकमाची मर्यादा म्हणूनच घालू नये असं माझं मत आहे। घालू नये याचं कारण असं आहे की आता समजा 5-10 गुंठ्यामध्ये एखाद्या शेतकऱ्यांना पॉलिओस केला असेल आणि वादळानं सगळं त्याचं पॉलिओस उद्ध्वस्त झाला असेल, कर्ज काढून त्यानं ते पॉलिओस उभा केलेलं असतं, आता त्याला कुठल्या कॅटेगरीत तुम्ही धरणार? कारण ते सगळंच त्याचं गेलेलं आहे। कुठली तरी मर्यादा असेल ना सर, जसं 2008च्या कर्जमाफीमध्ये 5 एकराची मर्यादा होती, नंतर 2 लाखापर्यंत मर्यादा होती, कुठला तरी स्लॅब असेल ना, काही तर तुम्ही विचारात घेऊन गेले असेल। सरसकट कर्ज देण्याची महाराष्ट्र सरकारची आर्थिक स्थिती आता नाही तुम्हाला चांगलं माहीत आहे, मग काही स्लॅब तुम्ही घेऊन जाणार आहे की ही क्रायटेरिया असायला पाहिजे? नाही, मग त्याच्यासाठी एक तर स्केल ऑफ फायनान्स असतोच। सगळ्यात मोठा महत्त्वाचा घटक काय आहे तर स्केल ऑफ फायनान्स, म्हणजे कुठल्या पिकाला किती पीक कर्ज द्यावं ही एक समिती प्रत्येक जिल्ह्याच्या लेवलला असते आणि त्याचा उत्पादन खर्च आणि सगळ्या बाबीची गोष्टी लक्षात घेऊन स्केल ऑफ फायनान्स ठरलेलं असतं। त्या स्केल ऑफ फायनान्सच्या मर्यादित त्याला जर का कर्ज बँकांनी दिलेलं असेल आणि ते पीक जर का पूर्ण बर्बाद झालेलं असेल तर मग ते किती आहे हे महत्त्वाचं नाही आहे, पण ते स्केल ऑफ फायनान्समध्ये बसलेलं कर्ज असलं पाहिजे। हीच सगळ्यात 2007मध्ये काय चूक झाली, सरसकट म्हणजे स्केल ऑफ फायनान्सच्या पलीकडे जाऊन काही लोकांनी बँकाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कर्ज उचलली होती आणि ती माफ झाली। तसं त्याचं आम्ही समर्थन नाही करत। लक्षात 2007-08ची जी कर्जमाफी झाली त्याच्यात काही शेतकऱ्यांचं 1.5 कोटी झालं। विदर्भातला शेतकरी लँड होल्डिंग 10 एकर 7 एकर आहे, त्यांना बिचाऱ्यांना 2 लाखही नाही झालं। म्हणून आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जमिनीची मर्यादा घालू नका,
स्केल ऑफ फायनान्स हे मेन धरा आणि स्केल ऑफ फायनान्स प्रमाणे ते निकषामध्ये बसतंय का बघा. जमीन 5 एकर आहे का 10 एकर, एक लक्षात घ्या की समजा कोल्हापूरची 1 एकर बागायत जमीन, बारमाही बागायतीची जमीन आणि विदर्भातली 5 एकर हे समान येते आणि त्या पद्धतीने म्हणून स्केल ऑफ फायनान्स हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आम्ही असं नाही म्हणत कलेक्टरचं शेती आहे आणि त्याचं कर्ज माफ करा. आम्ही असं नाही म्हणत एखादा मोठा व्यापारी आहे तो इन्कम टॅक्स भरतो, GST भरतो, त्याचं कर्ज माफ करा. आज बैठकीत म्हणजे कर्जमाफीची तुमची मागणी आहे. आंदोलन मागे घेतो ही घोषणा होईल अशी आशा आहे आणि ते कुठे तुम्ही घोषणा करणार जर सकारात्मक चर्चा झाली तर? हे सरकारवर अवलंबून आहे. सरकार आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेणार आहे ती, नाहीतर उद्याचा रेल रोको आहेच आणि आजही आंदोलन करणारे जे लोक थांबलेले आहेत त्यांच्यासमोर येऊनच आम्ही घोषणा करू. खूप धन्यवाद राजू शेट्टीजी. आज शिष्टमंडळातले 6-7 जे नेते आहे त्यांच्याकडे अवघा महाराष्ट्रातले शेतकरी नजरा लावून बसलेले आहे की जो संघर्ष केला. काही शेतकरी मरणाच्या दारात उभे आहे. त्यांना वाटते की आपली कर्जमाफी व्हायला पाहिजे. ती कधी होणार ही तारीख घेऊन आम्ही परत येऊ असं राजू शेट्टीजी म्हटले. ती तारीख आणि त्या तारखेची प्रतीक्षा महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.